तर आज गेलो आम्ही पोस्ट ऑफिसमध्ये. हाय फ्रेंड, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही चांगले असाल. माझं नाव आहे प्रियंका. स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. तर झालं असं की बाळाचा आधार कार्ड अर्जंटमध्ये काढायचं होतं. तर मग सकाळी आवरून वगैरे घेतलं, बाळाला आंघोळ वगैरे घातली, त्याला अगोदर झोपू घातलं. त्यानंतर मग मी पण आवरून घेतलं आणि आईने असा गरम गरम नाश्ता वगैरे बनवला होता. नाश्ता करून घेतला. त्यानंतर मग आम्ही चौघी निघालो पोस्ट ऑफिसला आणि देहू रोडला निघालो, कारण इथे वडगावमध्ये पण आधार कार्ड सेंटर आहे. पण आधार कार्ड सेंटर असून पण तिथे न्यूबॉर्नचं होत नाही. म्हणजे आधार कार्ड हे पोस्ट ऑफिसला बनावं लागतं आणि मी पण फर्स्ट टाईमच बाळाचं आधार कार्ड काढते, त्यामुळे मलाही माहीत नव्हतं. पण तिथं पण मग ते बोलले की इथे नाही होणार. त्यानंतर मग मी एक वेळेस रावेतला पण गेले होते. ह्याच लोकांनी ॲड्रेस वगैरे दिला. रावेतमध्ये सुद्धा ते बोलले की आम्ही न्यूबॉर्नचं काढत नाही. मग त्याच्यानंतर मग आम्ही माझी मैत्रीण आहे, तिने सांगितलं की तू देहू रोडला काढून घे, तिथे पोस्ट ऑफिस आहे. त्यानंतर मग आम्ही इथे बाळ उठलं होतं. मग बाळाला घेतलं, थोडंसं त्याला खेळवलं वगैरे, तो शांत झाला. त्याच्यानंतर परत रडायला लागला. परत त्याला शांत केलं आणि निघालो आम्ही चौघेजणे पोस्ट ऑफिसला. तर यापूर्वी पण मी पोस्ट ऑफिसला गेले होते बरं का. पण ते सर बोलले की मॅडम तुमचं नाव चेंज नाही झालं, म्हणजे ॲड्रेस तुमचा थेरगावचा, मिस्टर राहतात मुंबईला, बाळाचा जन्म आहे तळेगावचा, कसं होणार आधार कार्ड. त्याच्यामुळे मला परत यावं लागलं. आणि मग मी परत 8 दिवसांनी ह्यांना बोलून घेतले आणि 8 दिवसांनी परत पुन्हा पोस्ट ऑफिसला गेले. त्यानंतर आम्ही इथे पोचलो पोस्ट ऑफिसला. इथे ह्यांनी फॉर्म वगैरे भरून घेतला आधार कार्डचा बाळाचा. त्याच्यानंतर 2-3 नंबर होते आमच्या अगोदर. तर एक जे होतं ते त्यांना अर्धा 1 तास लागला आधार कार्ड काढण्यासाठी. तर बाळ किरकिर करत होतं, झोपत होता, पुन्हा उठत होता. आणि आमचे जे समोरचे होते मग त्यांना रिक्वेस्ट केली की सर आम्हाला जाऊ द्या, कारण आमचं बाळ छोटं आहे म्हणून. तर त्यांनी पण समजून घेतलं आणि आम्हाला जाऊ दिलं आतमध्ये. त्याच्यानंतर बाळाचं आधार कार्ड वगैरे काढून झालं. ह्यांचे डोळे वगैरे फोटो वगैरे काढून घेतला, बाळाचा पण फोटो वगैरे काढून घेतला. त्यानंतर मग आम्ही घरी निघालो. इतकं ऊन होतं, त्याच्यामुळे मग आम्ही थोडंसं रस्त्यामध्ये ऊसाचा रस वगैरे पिला आणि आम्ही घरी आलो. तर आजच्यासाठी एवढंच. तर कसा वाटला माझा हा मिनी ब्लॉग कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. हा ब्लॉग बघितल्याबद्दल थँक्यू.